शेतकरी कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे आणि नक्कीच ही घोषणा शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे। मित्रांनो, मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये कर्जमाफी योजनेसंदर्भात कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती पुढेही जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो बघा, सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना शेतकऱ्यांना हे गुड न्यूज दिलेली होती। यापूर्वी 5 जुलैपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं बोललं जात होतं, मात्र आता 16 जुलै तारीख आली तरीही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही। यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण असतानाच आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची नवीन तारीख सांगितली आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जुलैपूर्वी किंवा त्याच्या आधीच होईल अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। सरकारने कर्जमाफीच्या निकषांमध्ये जे काही बदल केले आहेत त्या बदलांमुळे कर्जमाफीची प्रक्रिया लांबली आहे असं दत्तात्रय भरणे म्हणाले। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली आहे। त्या संदर्भात आवश्यक परवानगी मिळाली असून लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर केली जाईल। त्यानंतर 30 जुलै किंवा त्याआधीच कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 2 महत्त्वाच्या अटी रद्द केल्या आहेत। त्यातील पहिली अट म्हणजे 2019च्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना 50,000ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। तर दुसरी बाब म्हणजे 2026 आणि 27मधील नियमित कर्जफेडीची अटही सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफीच्या संदर्भातली ही नवीन तारीख जी आहे ते समोर आलेली आहे आणि 30 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होईल असंही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच या तारखेची वाट पाहणार आहोत। या संदर्भातली अजूनही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ टाकेल तर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। धन्यवाद।